Hello. So, welcome back all of you. बघा मुलांनो, लास्ट सेक्शन मध्ये काय घेतलं होतं आपण? क्वेश्चन नंबर थर्ड झालता आपला, थर्ड मधला थर्ड. x डिवाइड बाय रूट ऑफ 7 मायनस 3x, राईट? आता आजच्या सेक्शन मध्ये क्वेश्चन नंबर 4 घ्यायचा आहे. ज्याच्यामध्ये कुठला रूल यूज करायचा सांगा बरं या ठिकाणी? u डिवाइड बाय v आहे मुलांनो. तर या केस मध्ये y इक्वल टू x चा क्यूब मायनस 5 ब्रॅकेट टू द पॉवर 5 डिवाइड x क्यूब प्लस 3 ब्रॅकेटचा क्यूब. तर याच्यामध्ये आपल्याला u बाय v अप्लाय करायचं आहे. सांगा y डॅश किती येणार मग? y डॅश इक्वल टू डिनॉमिनेटरचा स्क्वेअर घ्यायचा ना, एक्स क्यूब प्लस किती येतं 3 ब्रॅकेटचा काय घ्यायचं आपल्याला? स्क्वेअर. क्यूबचा स्क्वेअर घ्यावा लागेल. क्यूबचा काय घ्यायचा? स्क्वेअर घ्यायचा, म्हणजे 6 पॉवर बनणार तो. त्याच्यानंतर डिनॉमिनेटर ऍज इट इज. डिनॉमिनेटरची व्हॅल्यू किती बघा? एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेटची व्हॅल्यू किती आली आपली? 3 आली. पुन्हा डी अपॉन डी एक्स ऑफ न्यूमरेटरला कोण आहे? एक्स चा क्यूब मायनस 5 ब्रॅकेट टू दी पॉवर 5 मध्ये साइन कुठलं असतं? मायनस. पुन्हा डी अपॉन डी एक्स ऑफ कोण ऍज इट इज घ्यायचा? न्यूमरेटर एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट टू दी पॉवर 5. व या केस मध्ये मुलांना सेकंडचं घेत असताना ही टर्म अशीच घ्यायची असते आणि डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा? डी अपॉन डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर एक्स चा क्यूब प्लस 3 ब्रॅकेटचा काय आला? क्यूब आला. तर या टाइप मध्ये आपण काय केलं या ठिकाणी? u डिवाइड बाय v अप्लाय केलं. व v चा स्क्वेअर v ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस पुन्हा u ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ v. तर सांगा बरं डेरिव्हेटिव्ह कुणाचं काढायचं या ठिकाणी? ज्याला d अपॉन dx आहे अशा टर्मचं काय करायचं आपल्याला? डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे. तर इथं ऑब्झर्व करा, एक्स चा क्यूब प्लस 3 ब्रॅकेटचा किती आला? क्यूब आला. इंटू सांगा मुलांना या ठिकाणी एक्स क्यूब मायनस 5 चा फिफ्थ पॉवर आहे. फिफ्थ पॉवरला कसं करणार? 5 एक्स क्यूब मायनस 5 टू दी पॉवर 4 आणि पुन्हा एक्स क्यूबचा किती येणार? 3x चा स्क्वेअर, बरोबर आहे. आणि मायनस 5 चा काय आला? 0 आले व्हॅल्यू. इकडे सांगा आता या ठिकाणी हा एक्स चा क्यूब मायनस 5 ब्रॅकेट टू दी पॉवर 5 ऍज इट इज, बरोबर आहे. डेरिव्हेटिव्ह सांगा बरं याचा. इंडेक्सचा किती आला? 3 ब्रॅकेट मध्ये एक्स क्यूब प्लस 3 टू दी पॉवर 2, राईट. आणि पुन्हा एक्स क्यूबचा किती येणार आहे? 3x चा स्क्वेअर येते व्हॅल्यू. आणि प्लस 3 चा 0 येतो, तो नाही लिहिला तरी चालेल. डिनॉमिनेटर ऍज इट इज आपला एक्स चा क्यूब प्लस 3 ब्रॅकेट टू दी पॉवर किती आलं? 6 आली व्हॅल्यू. आता न्यूमरेटर मध्ये मुलांनो कॉमन टर्म्स बघा, इथे थोडं हायलाइट करतो मी. बाय एक्स चा क्यूब प्लस 3 आणि एक्स चा क्यूब प्लस 3 याच्यामध्ये स्मॉलेस्ट पॉवर कुठला आहे सांगा? क्यूब स्मॉलेस्ट आहे का स्क्वेअर स्मॉलेस्ट आहे? स्क्वेअर आहे ना स्मॉलेस्ट. तर कॉमन काय आणतात त्याच्यामध्ये? एक्स चा क्यूब प्लस 3 याच्यातला स्क्वेअर कॉमन घ्यायचा. काय घ्यायचं कॉमन? स्क्वेअर. त्याच्यानंतर दुसरं बघा, हा ब्रॅकेट एक्स क्यूब मायनस 5, इकडे पण काय? एक्स क्यूब मायनस 5. स्मॉलेस्ट इंडेक्स कुठला आहे? 4 आहे का 5? 4 आहे. मग याच्यातला 4 कॉमन घ्यायचा. या ठिकाणी एक्स क्यूब मायनस 5 टू दी पॉवर 4 कॉमन घेतला. त्याच्यानंतर अजून टर्म्स बघा, या ठिकाणी कोण सेम आहे मुलांना? 3x चा स्क्वेअर. इकडे पण कोण आहे? 3x चा स्क्वेअर आहे ना आपल्याकडे. सेम सेम व्हॅल्यू आहेत. हे पण काय करायचं आपल्याला? कॉमन घ्यायचं मुलं. तर या ठिकाणी हा 3x चा स्क्वेअर कॉमन घेतला आपण. आता ब्रॅकेट्स मध्ये जी व्हॅल्यू राहतात ती व्हॅल्यू काय असणार आहे बघा. या ठिकाणी मला सांगा, हा क्यूब मधला स्क्वेअर घेतला ना, राहिला काय आपल्याकडे? एक्स क्यूब प्लस 3 राहिला. इथं अजून 5 पण राहतं ना, 5 पण राहिलं बघा. हे 4 ला 4 बाहेर घेतलं, हे दोन्ही व्हॅल्यू कॉमन घेतलं, राईट. रिमेनिंग टर्म्स किती राहते तिथं? फक्त 5 आणि एक्स क्यूब प्लस 3 राहणार आहे. बाकीच्या टर्म्स कॉमन घेतल्यात आपण. इकडे बघा, इकडे काय राहणार आहे? फिफ्थ पॉवर, फोर्थ पॉवर कॉमन घेतला ना,
फिफ्थ पॉवर म्हणजे कोण राहील तुमचं एक्स क्यूब मायनस 5 राहणार आणि त्याचा 3 पण राहतो ना आपला, मग राहणार व्हॅल्यू -3 एक्स क्यूब मायनस 5. ठीक आहे, अशा टाइप मध्ये. आणि डिवाइडला व्हॅल्यू आली आपल्याकडे एक्स चा क्यूब प्लस 3 टू द पॉवर 6. एक्स चा क्यूब प्लस 3 टू द पॉवर 6 आली व्हॅल्यू. क्लिअर इथपर्यंत? आता सिम्प्लिफाय करा क्वेश्चनला. दॅट इज 3x चा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेटचा काय आला स्क्वेअर आला. पुन्हा सांगा एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट टू द पॉवर 4 आली व्हॅल्यू. आता ब्रॅकेट्स मध्ये काय करायचं, 5 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. 5x चा क्यूब प्लस किती आली व्हॅल्यू 15 आली. तर मायनस न पुन्हा मल्टिप्लाय केलं 3x चा स्क्वेअर क्यूब आहे, 3x चा किती आला क्यूब आली व्हॅल्यू आणि मायनस मायनस प्लस काय झालं 5 झाली व्हॅल्यू. राईट. आता याला थोडं सिम्प्लिफाय करू आपण आणि हेच आपलं फायनल सोल्युशन असणार. दॅट इज 3x चा स्क्वेअर. हा यस, हा या ठिकाणी बघा करू आपण त्याला 15 येणार इथं. ठीक आहे, या ठिकाणी व्हॅल्यू आली एक्स चा क्यूब प्लस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये बघा एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट टू द पॉवर 4 आणि ब्रॅकेट्स मध्ये जो ऑब्झर्व केला आपण 5x चा क्यूब प्लस 15 तर मायनस किती रे, हा 3x चा क्यूब आहे ना, याला ऍड करू शकतो ना. 5 प्लस 3 किती आला 5 प्लस 3 8x चा क्यूब आला. आता या ठिकाणी बघा हे जे मल्टिप्लिकेशन केलं आपण 5 इंटू 3 15 आलता इथे आणि 3 इंटू 5 किती आलता 15 आलता इकडे पण. 15 प्लस 15 किती आला प्लस काय असणार आहे 13 येते व्हॅल्यू. पण त्याच्या आधी साईन बघा कुठलं इथलचं, इथं साईन बघितलं मुलांना आपण तर हे साईन कशाचं आहे तुमचं मायनस आहे. हा 5x चा क्यूब आणि 3x चा क्यूब सबट्रॅक्शन झालं किती व्हॅल्यू येणार सांगा. 5 मायनस 3 जर केलं तर काय असणार आहे 2x चा क्यूब प्लस किती आली व्हॅल्यू 30 आली. अजून कॉमन काय घेऊ शकता सांगा याच्यामध्ये 2 कॉमन येऊ शकतं ना. बा 3x चा क्यूब आणि 30 मध्ये कॉमन काय येणार आहे 2 येणार आहे. तर फायनल सोल्युशन सांगा आता. फायनली काय येणार मग इकडे 6x चा स्क्वेअर एक्स क्यूब प्लस 3 चा स्क्वेअर एक्स क्यूब मायनस 5 टू द पॉवर 4 आणि ब्रॅकेट्स मध्ये मुलांना एक्स क्यूब प्लस किती आला 15 आला. 2 पण आपण त्या ठिकाणी कॉमन घेतली व्हॅल्यू. समजलंय काय करायचं ते. येस, हा डिनॉमिनेटरची व्हॅल्यू आपली बाकी लिहायची. डिनॉमिनेटर आपल्याला या ठिकाणी किती आली व्हॅल्यू एक्स चा क्यूब प्लस 3 टू द पॉवर 6. याचं पण डिनॉमिनेटर किती एक्स क्यूब प्लस 3 टू द पॉवर 6 आली व्हॅल्यू आणि इथं पण डिनॉमिनेटर किती आला आपला एक्स क्यूब प्लस 3 टू द पॉवर 6 आली. तर या टाइप मध्ये आपल्याला क्वेश्चनला सिम्प्लिफाय करायचं. सो बोर्ड कडे एकदा लक्ष द्या, याला रिकॅप करतो एकदा. थोडा डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन 5 मध्ये काय करायचं सांगा आता. इव्हेंट व्ही अप्लाय करायचं आहे. सांगा यू चा व्हॅल्यू किती आली 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा किती आला स्क्वेअर राईट इंटू डेरिव्हेटिव्ह कशाचा असतो डी अपॉन डी एक्स ऑफ व्ही. 1 प्लस किती आली व्हॅल्यू कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा किती आला क्यूब प्लस सांगा आता कोण ऍज इट इज राहणार आहे 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स चा क्यूब कसा असणार आहे ऍज इट इज आणि डी अपॉन डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर कोणाचा घ्यायचा किंवा डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा काय घ्यायचा स्क्वेअर घ्यायचा राईट. आता या केस मध्ये आपण याला सिम्प्लिफाय करू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स चा स्क्वेअर याचा डेरिव्हेटिव्ह सांगा बरं आता 3 येणार. इंडेक्स साठी पहिला काढू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा किती आला स्क्वेअर इंटू सांगा आता कशाचा काढायचा 1 चा किती आला 1 चा 0 ब्रॅकेटचा काढायचा ना आता 1 चा 0 कॉस स्क्वेअर चा किती आला स्क्वेअर साठी 2 इंटू कॉस एक्स बरोबर आहे. स्क्वेअर मध्ये कॉस स्क्वेअर आहे ना कॉस स्क्वेअर साठी 2 इंटू कॉस एक्स आणि पुन्हा कॉस एक्स चा किती आला मायनस साइन ऑफ एक्स राईट. अजून बाकी का कुठला त्याचा नाही कम्प्लीट झालं आपले.
याचा डेरिव्हेटिव्ह कम्प्लीट केला. आता प्लस कुठली घ्यायची व्हॅल्यू सांगा. प्लस आता ही व्हॅल्यू दॅट इज 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स चा काय आहे क्यूब आहे, ही व्हॅल्यू ऍज इट इज. आता डेरिव्हेटिव्ह कोणाचा करायचा 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स चा ब्रॅकेटचा काय आहे स्क्वेअर आहे. तर स्क्वेअर साठी पहिला काढा. स्क्वेअर साठी किती आला रे 2 इन ब्रॅकेट 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स राईट. 2 इन ब्रॅकेट 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स. पुन्हा सांगा 1 चा किती आला साइन स्क्वेअर साठी 2 इंटू साइन एक्स आणि साइन एक्स चा पुन्हा कॉस एक्स आला आहे. या टाइप मध्ये सिम्प्लिफाय केलं. समजतंय का काय काय केलं आपण बघा रे. पहिला डेरिव्हेटिव्ह जो आहे तो इंडेक्स साठी असतो. इथं पहिला बघा हे पूर्ण जो आहे ना इकडचा इथपासून इथपर्यंतचा हा सगळा सेक्शन म्हणून कुठला आहे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट टर्म तुम्ही कॉपी पेस्ट केली आपण इथे फर्स्ट टर्म ठीक आहे. ही वाली टर्म ऍज इट इज घेतली. व्ही चा डेरिव्हेटिव्ह काढताना काय केलं इंडेक्स साठी इंडेक्स किती 3 नाही तर पहिला 3 घेतला राईट आणि ब्रॅकेट टू दी पॉवर काय केलं पुन्हा 2 लिहिलं आपण करेक्ट आहे. त्याच्यानंतर कशाचा काढायचा हे ब्रॅकेटचा काढायचा. ब्रॅकेटचा काढत असताना 1 चा किती आला 0. आता कॉस स्क्वेअर आहे ना स्क्वेअर साठी किती आला मग 2 इंटू कॉस टू दी पॉवर 1 2 मायनस 1 काय बनला कॉस टू दी पॉवर 1 बनतो. आणि पुन्हा ह्या कॉस एक्स चा काढायचं म्हणलं ह्या कॉस एक्स चा तर किती येणार पुन्हा तो कॉस चा काय असतो मायनस साइन असतो. तसंच इकडचं सांगा ही वाली टर्म ऍज इट इज. पुन्हा आता यू चा डेरिव्हेटिव्ह काढताना इंडेक्सला कोण आहे 2 आहे ना तर ह्या 2 साठी पहिला काढायचा 2 आला ब्रॅकेट टू दी पॉवर 1 आणि पुन्हा ब्रॅकेट्स मध्ये बघा 1 चा किती येणार इथं 1 चा 0 आणि साइन स्क्वेअर साठी किती आला 2 इंटू साइन एक्स आणि पुन्हा साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती आला कॉस एक्स आली व्हॅल्यू. या टाइप मध्ये सिम्प्लिफिकेशन घेतलं मुलांना. चला पुढे सांगा आता याच्या पुढे काय करायचं आपल्याला आता 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर ऍज इट इज. आता ब्रॅकेट्स मध्ये बघा इथं जो ऑब्झर्व केलं ना तुम्ही 2 साइन थिटा साइन ऑफ एक्स इंटू कॉस एक्स आहे ना 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स चा काय फॉर्म्युला असतो साइन टू थिटा इथे एक बनतंय इकडे पण काय बनतंय साइन टू थिटा बनतो राईट. मग इथं लिहून टाकू आपण 3 इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर सेकंड ब्रॅकेट मध्ये आता हे मायनस आपल्याला सुरुवातीला घ्यायचंय आणि इथं लिहायचं साइन ऑफ 2x साइन ऑफ 2x. हा फर्स्ट पार्ट क्लिअर झाला. प्लस सेकंड बघा 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा क्यूब इंटू ब्रॅकेट्स मध्ये काय करायचं आपल्याला 2 इन ब्रॅकेट 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स राईट आणि ब्रॅकेट्स मध्ये काय येणार आहे साइन ऑफ 2x येते व्हॅल्यू साइन ऑफ काय आली 2x आली व्हॅल्यू. तर आता टर्म्स कुठली कॉमन येते का दोन्हीकडे बघा दोन टर्म्स मध्ये कॉमन आहे काय साइन 2x सोडतं बाकीचं काय कॉमन आहे का इथं ऑब्झर्व करा ना मुलांना. या ठिकाणी जर ऑब्झर्व केलं तुम्ही तर ही टर्म बघा 1 प्लस साइन एक्स चा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे इकडे कुठं आहे का ती 1 प्लस साइन एक्स चा स्क्वेअर आहे फक्त ठीक आहे. म्हणजे एकच कॉमन येऊ शकतो तुमचा. इंडेक्स बघा ना याचा इंडेक्स किती याचा इंडेक्स 1 आहे इकडचा इंडेक्स किती तुमचा 2 आहे. मग कॉमन काय घेऊ शकता तुम्ही याच्यामध्ये कॉमन येऊ शकतं 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स बट हे खूप कॉम्प्लेक्स होईल एवढं गरज नाही आपल्याला ठीक आहे. कॉमन घेऊन पुन्हा मध्ये ब्रॅकेटला वगैरे सॉल्व्ह करावं लागेल. सध्या तुम्हाला एवढा डेरिव्हेटिव्ह आला पाहिजे आणि याला थोडं प्रॉपर लिहायचंय ते प्रॉपर या टाइप मध्ये लिहायचं मुलांना. हा -3 बाहेर घ्यायचा ब्रॅकेट्स मध्ये व्हॅल्यू आली पाहिजे साइन ऑफ 2x पुन्हा हा ब्रॅकेट 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स वाला चा स्क्वेअर आणि अजून एक ब्रॅकेट कुठला आहे 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. फर्स्ट टर्म झाली. सेकंड टर्म मध्ये काय कॉमन येणार 2 साइन ऑफ 2x 2 साइन ऑफ किती आला 2x आला. ब्रॅकेट्स मध्ये सेम व्हॅल्यू 1 प्लस सांगा किती येणार 1 प्लस काय घ्यायचं आपल्याला कॉस स्क्वेअर एक्स चा काय आला क्यूब आला. दुसरा ब्रॅकेट 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स राईट या टाइप मध्ये 2 साइन ऑफ 2x 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स मध्ये इथलची टर्म घेतली आपण आणि नंतर ही टर्म घेतली राईट आणि साइन ऑफ 2x इथे घेतला. सगळ्याच टर्म झाल्या ना. तर या टाइप मध्ये तुमचं हे सोल्युशन्स भेटतंय. याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही कुठले ब्रॅकेट कॉमन घेऊ शकता साइन ऑफ 2x कॉमन येईल हा जो ब्रॅकेट आहे आणि ह्या ब्रॅकेट्स मध्ये इंडेक्स 1 कॉमन येईल
राईट. याच्यामध्ये ह्या दोन्हीमध्ये स्क्वेअर कॉमन येईल. हे जे स्टार केलंय ना मी, या स्टार मध्ये जर बघितलं तर काय क्यूब आणि स्क्वेअर आहे ना, स्क्वेअर कॉमन घेऊ शकतो. आणि ही जी टिक केली याच्यामध्ये तुम्ही फर्स्ट पॉवर कॉमन घेऊ शकता या टाइप मध्ये. पण एवढं केलं तरी भरपूर आहे. समजलं काय? डाऊट आहे काय? हा क्वेश्चन ट्राय करा बरं. करा, नोटबुक काढा, रफली सॉल्व करा. करा चेक. पहिल्या रूट साठी काढायचा, बरोबर आहे. कुठला पॅटर्न आहे रे? इव्हेंट व्ही का यू प्लस व्ही? यू प्लस व्ही. मग डी वाय बाय डी एक्स सांगा बरं याचा. पहिलं कशासाठी? रूट साठी किती आला? 1/2 रूट ऑफ किती आला? कॉस एक्स. आणि पुन्हा लगेच कॉस एक्स चा काढावं लागेल. मायनस साइन ऑफ किती आला? एक्स आली. दुसरं पण सांगा, रूट साठी किती आला? 1/2 रूट ऑफ कॉस ऑफ रूट एक्स. आणि कॉस चा डेरिव्हेटिव्ह मायनस किती आला? साइन ऑफ रूट एक्स. बरोबर आहे. कॉस चा डेरिव्हेटिव्ह किती आला? मायनस साइन ऑफ रूट एक्स. आणि पुन्हा रूट एक्स चा काढावं लागेल. 1/2 रूट एक्स येते व्हॅल्यू. पुन्हा रूट एक्स चा किती आला? 1/2 रूट एक्स. फायनली आन्सर येतं बघा आपलं मायनस साइन ऑफ एक्स डिवाइड बाय 2 रूट ऑफ कॉस एक्स प्लस, इकडे काय येणार आहे आता? हे प्लस मुळे मायनस बनणार, इकडचं मायनस प्लस मायनस वा, साईनचा मायनस मुळे मायनस झालं. साइन ऑफ किती आला? रूट एक्स डिवाइड बाय 2 रूट ऑफ काय ते व्हॅल्यू? कॉस ऑफ रूट एक्स. आणि हा 2 आणि इकडचा एक 2 आहे ना आपल्याला, 4 बनणार या ठिकाणी मुलांना, 4 रूट एक्स. ठीक आहे. कुठलं घेतलं आपण? हा 2 घेतला आणि इकडचा मुलांना 2 रूट एक्स. त्याची व्हॅल्यू काय बनली? 4 रूट एक्स. आणि रूट ऑफ किती आला? कॉस ऑफ रूट एक्स आली. बस हेच सोल्युशन आहे आपलं. झालं. या पुढचा क्वेश्चन करा. लॉग साठी पहिला काढा, पुन्हा ब्रॅकेट साठी. सगळं पहिलं लॉग साठी किती आला? 1 sec ऑफ 3x प्लस किती आला? tan ऑफ 3x. हे कशासाठी झालं? लॉग साठी. पुन्हा न्यूमरेटर मध्ये सांगा बरं. इथं 1 च्या जागेवर मी इथं 1 and 2 लिहितो. असं 1 नाही लिहिलं तरी चालेल ना. न्यूमरेटर मध्ये sec चा किती येतं? sec ऑफ 3x इंटू tan ऑफ 3x. आणि पुन्हा 3x साठी किती आला? 3. अँगलचा पण काढावं लागेल ना आपल्याला. प्लस सांगा tan चा किती आला रे? sec स्क्वेअर 3x. आणि पुन्हा 3x साठी अजून किती आला? 3 आली.
बस या टाइप मध्ये. सांगा आता किती व्हॅल्यू येते रे मुलांना. आता न्यूमरेटर मधून कॉमन काय येतं, 3 sec x कॉमन येतो ना. 3 sec of 3x हा जो कॉमन घेतला तर ब्रॅकेट मध्ये राहणार कोण, tan of 3x प्लस sec of 3x हा कॉमन राहिला. खाली किती आली व्हॅल्यू, sec of 3x प्लस tan of 3x. या दोन व्हॅल्यू कशा बनणार आहेत, कॅन्सल होणार आहे. आन्सर किती आला तुमचा, 3 into sec of 3x. त्याला आन्सर. क्लिअर आहे. पुढचा घ्या आता. इकडे बॉईज मध्ये झालं नाही लिहायचं, समजलं कसं सॉल्व्ह करायचं. पुढचा बघा आता, हा थोडा वेगळा क्वेश्चन आहे, लक्ष द्या आता काय करायचं. मला सांगा 1 डिग्री इक्वल टू काय असतं रे मुलांना रॅडियन्स मध्ये. 1 डिग्री इक्वल टू 5 डिवाइड बाय 180 रॅडियन्स, बरोबर आहे. या ठिकाणी 1 डिग्रीला मी x डिग्री लिहिलं तर 5 डिवाइड बाय 180 इंटू x येणार. 1 डिग्रीचं कसं होतं, पाय बाय 180 इंटू 1 रॅडियन्स म्हणू शकता तुम्ही. हे तुम्हाला कन्फ्युज होत असेल, कन्सिडर करा की आपल्याला 1 डिग्री इक्वल टू काय, पाय बाय 180 इंटू 1 रॅडियन्स. तसं x डिग्री इक्वल टू किती आला, पाय बाय 180 इंटू x रॅडियन्स. आता इथं सबस्टिट्यूट करायचे आहे, y इक्वल टू 1 मायनस साइन ऑफ x डिग्री जागेवर घ्यायचं पाय बाय 180 इंटू x रॅडियन्स. रॅडियन्स नाही लिहिलं तरी चालतं, फक्त x ला डिवाइड बाय 1 मायनस साइन ऑफ किती आला, पाय बाय 180x. अशा टाइप मध्ये. तर हे कन्वर्ट करायचं बरं का, डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह काढायचं नाही, ऑप्शन भेटणार नाहीत मला. सो फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू कन्वर्ट द डिग्री इनटू काय करायचं, रॅडियन्स मध्ये. त्यासाठी आपल्याला 1 डिग्री इक्वल टू काय असतो, पाय बाय 180 रॅडियन्स. ठीक आहे. तसंच आपल्याला x डिग्री इक्वल टू किती आला मग, पाय बाय 180 इंटू x रॅडियन्स. सो आता याचा u बाय v वापरायचं का u इंटू v, u बाय v. सांगा u बाय v ची व्हॅल्यू. डिनॉमिनेटरचा 1 मायनस साइन ऑफ पाय बाय किती आला 180 इंटू x, याचं काय घ्यायचं स्क्वेअर. पुन्हा 1 मायनस साइन ऑफ पाय बाय 180 इंटू x, राईट, ॲज इट इज. पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा d अपॉन dx ऑफ 1 मायनस साइन ऑफ, हा इथं प्लस आहे ना, न्यूमरेटर मध्ये चेक करा, प्लस आहे बघा, करेक्ट, व्हेरी गुड. किती आली व्हॅल्यू, पाय बाय 180 इंटू x आली व्हॅल्यू. आता मध्ये साइन कुठलं असतं, मायनस. पुन्हा आता न्यूमरेटर ॲज इट इज 1 प्लस साइन ऑफ पाय बाय 180 इंटू x आणि इंटू d अपॉन dx. काय घ्यायचं डिनॉमिनेटर 1 मायनस साइन ऑफ पाय बाय काय घ्यायचं 1 इंटू x. क्लिअर इथपर्यंत. काय केलं, u डिवाइड बाय v अप्लाय केला. आता सांगा बरं डिनॉमिनेटरचं काय घ्यायचं स्क्वेअर. डिनॉमिनेटरला कोण आहे आपला 1 मायनस दॅट इज साइन ऑफ पाय बाय 180 x चा ब्रॅकेटचा स्क्वेअर घेतला, हा डिनॉमिनेटर. तर न्यूमरेटरची व्हॅल्यू सांगा मुलांना. न्यूमरेटरला कोण येणार आहे, न्यूमरेटर मध्ये हा ॲज इट इज राहणार ना. कुठली व्हॅल्यू ॲज इट इज असेल सांगा, 1 मायनस साइन ऑफ पाय बाय 180 x, 1 मायनस साइन ऑफ पाय डिवाइड बाय 180 इंटू x. ही आपली टर्म अशीच राहणार आहे. डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यायचं आता, 1 प्लस साइन ऑफ पाय बाय 180 इंटू x चा. 1 चा किती आला 0, साइनचा काय येतो कॉस ऑफ किती आला पाय बाय 180 इंटू x, आणि पुन्हा पाय बाय 180 इंटू x. अँगलचा किती आला, अँगलचा काढावं लागेल ना. अँगल कोण आहे आपला, पाय बाय 180 इंटू x आहे ना. के एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, के असतो ना. तसं पाय बाय 180 इंटू x चा किती आला, पाय बाय 180. समजतंय. पहिलं कशासाठी काढला आपण, या साइन साठी. तो किती आला, हा भेटला कॉस ऑफ पाय बाय 180 इंटू x, आणि पुन्हा कशाचा काढला, अँगलचा काढलाय. पाय बाय 180 इंटू x चा किती आला, पाय बाय 180. हे कम्प्लीट झालं. आता इकडे सांगा मायनस 1 प्लस किती आली व्हॅल्यू, साइन ऑफ पाय बाय 180 या ठिकाणी.
इंटू एक्स, राईट. आणि पुढे आपल्याला 1 चा डेरिव्हेटिव्ह किती आला 0 मायनस साइन चा डेरिव्हेटिव्ह किती येतो कॉस ऑफ किती आला इथं पाय बाय 1 इंटू एक्स आणि पुन्हा अजून काय घ्यायचं पाय बाय 180 इंटू पाय बाय 180. सो आता कॉमन टर्म सांगा याच्यामध्ये. कॉमन टर्म्स कुठली येते पाय बाय 180 आहे ना सर्व दोन्हीकडे कॉमन. कॉस पण आहे ना दोन्हीकडे बघा ना इथं जर ऑब्झर्व केलं तुम्ही कॉस ऑफ पाय बाय 180 एक्स आहे हे पण किती पाय बाय 180 कॉस ऑफ पाय बाय 180 एक्स इंटू किती आला पाय बाय 180. ह्या टर्म आपल्याला कॉमन घ्यायचे. ह्या टर्म जर कॉमन घेतल्या तर व्हॅल्यू किती येते बघा. या ठिकाणी घेतलं कॉमन आपण काय घ्यायचं रे मुलांना सांगा. दॅट इज पाय डिवाइड बाय 180 कॉमन घेतलं ब्रॅकेट मध्ये कॉस ऑफ किती आला पाय बाय 180 इंटू एक्स. आता ब्रॅकेट मध्ये रिमेनिंग टर्म सांगा रे मुलं किती आला 1 मायनस साइन ऑफ पाय बाय 180 इंटू एक्स. आता लक्ष द्या इकडचा हा एक मायनस आहे आणि इथला एक मायनस आहे मायनस मायनस काय बनणार प्लस 1 प्लस किती आला साइन ऑफ पाय बाय 180 इंटू एक्स या टाइप मध्ये. ते लक्ष बोर्ड कडे काय काय केलं आपण v चा स्क्वेअर v as it is derivative of u as it is derivative of v. पुढे आता ही टर्म अशीच ठेवायची. इकडे बघा हा पण सेम राहणार इथं 1 चा आला 0 साइन साठी घेतला cos ऑफ पाय बाय 180 इंटू एक्स आणि पुन्हा हा पाय बाय 180 एक्स साठी त्याला पाय बाय 180 आली व्हॅल्यू मायनसला मायनस ऍज इट इज ब्रॅकेट ऍज इट इज. इथं सांगा 1 चा डेरिव्हेटिव्ह किती आला 0 मायनसला मायनस ऍज इट इज साइनचा डेरिव्हेटिव्ह cos ऑफ पाय बाय 180 इंटू एक्स आणि पुन्हा अँगलचा काढला. या दोन टर्म्स मुलांना सेम आहे तर हे कॉमन घेतलं आपण ब्रॅकेट्स मध्ये किती राहिला मग 1 मायनस साइन ऑफ पाय बाय 180 एक्स इथं राहिला हे मायनस मायनस प्लस झालं आणि त्याचा किती राहिला 1 प्लस साइन पाय बाय 180 इंटू एक्स. ह्या दोन टर्म काय होणार आहेत आता कॅन्सल होणार आहेत. त्या टू टर्म जर कॅन्सल झाल्या आणि डिनॉमिनेटर किती आपलं सांगा 1 मायनस साइन ऑफ ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्या दोन टर्म कॅन्सल झाल्या. मग आता सांगा कुठली व्हॅल्यू राहिली आपल्याकडे 2 राहिलं ना याला असं लिहू शकतो ना आपण 2 इंटू पाय बाय 180 कॉस ऑफ एक्स डिग्री कॉस ऑफ काय घेतला आता एक्स डिग्री पुन्हा पाय बाय 180 इंटू एक्स म्हणजे एक्स डिग्रीच आहे ना त्याला कन्वर्ट केलं आपण याला 8 डिग्री मध्ये लास्टला सोल्युशन मध्ये. न्यूमरेटर कम्प्लीट झाला म्हणून डिनॉमिनेटर मध्ये बघा आता इथं पण 1 मायनस काय घ्यायचं साइन ऑफ एक्स डिग्री ब्रॅकेटचा किती हा स्क्वेअर. तर या ठिकाणी पण काय केलं आपण 1 मायनस साइन ऑफ एक्स डिग्री ब्रॅकेटचा काय आला स्क्वेअर आली व्हॅल्यू. तर इथं बस यानं डिवाइड करा आणि हेच सोल्युशन आहे 90 बनणार. फायनल आन्सर येणार y डिवाइड बाय 90 cos ऑफ x डिग्री डिवाइड बाय 1 मायनस साइन ऑफ किती आला x डिग्रीचा स्क्वेअर झाला आन्सर. समजलं काय डाऊट आहे याच्यात कुठली स्टेप एक्सप्लेन करायची का सांगा समजलं नसेल तर. समजलं कॉमन वगैरे घेतलेलं समजलं 2 न का डिवाइड केलं समजलं ना. इथं एक 1 राहतो इकडचा एक 1 प्लस 1 किती बनला हा 2 बनला 2 न 180 ला डिवाइड करून 90 भेटली. चा पुढचा घ्या. येस काय डाऊट हा क्वेश्चन करा सॉल्व 9 नंबरचा. हे वरचा झाला का लिहायचा सॉल्व केलाय का तू बघा. पहिलं कॉट साठी घ्यायचा पुन्हा लॉग एक्स बाय 2 साठी डेरिव्हेटिव्ह.
करा बघा मुलांना जमतंय का. सॉल्व करा क्वेश्चन्स. y इक्वल टू कॉट ऑफ दिलाय log x डिवाइड बाय 2 मायनस लॉग इन ब्रॅकेट कॉट ऑफ x डिवाइड बाय 2. ठीक आहे. सांगा काय करायचं पहिलं, कशासाठी डेरिव्हेटिव्ह असणार, कॉटसाठी. कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, y डॅश इक्वल टू कॉटचा डेरिव्हेटिव्ह येतो, हे कॉट साठी पहिला काढायचं आपल्याला, मायनस कोसेक स्क्वेअर. मायनस कोसेक स्क्वेअर काय घ्यायचं आपल्याला, सेम अँगल लॉग एक्स डिवाइड बाय 2. बरोबर आहे. पहिलं काय केलं आपण, कॉट साठी डेरिव्हेटिव्ह काढलं. पुन्हा कशासाठी काढायचं रे मुलांना, 1/2 कॉन्स्टंट बाजूला घेतलं, लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती आला, 1/x आला. क्लिअर आहे. लॉग ऑफ एक्स टू द डिवाइड बाय 2 होतं ना, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढताना 1/2 बाजूला आला, लॉग एक्स चा किती आला, 1/x. हे समजलं. पहिलं कशासाठी, कॉट साठी किती येतो, मायनस कोसेक स्क्वेअर लॉग ऑफ एक्स डिवाइड बाय 2. आणि पुन्हा कशासाठी, अँगल साठी लॉग ऑफ एक्स डिवाइड बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह काढत असताना 1/2 बाहेर घ्यायचा आणि लॉग एक्स चा किती आला, 1/x. इथं पण सांगा आता मायनस, इथं आता लॉग बाहेर आहे बघा, लॉग साठी किती आला, 1 कॉट एक्स डिवाइड बाय किती, 2. आणि इंटू पुन्हा कॉट चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, पुन्हा काय घ्यायचंय, पहिला लॉग साठी काढला 1 कॉट एक्स डिवाइड बाय 2. आणि पुन्हा आता कशाचं काढायचं आहे, दॅट इज कॉट एक्स डिवाइड बाय 2 चा काढायचा. कॉट एक्स डिवाइड बाय 2 चा काढायचा असेल तर काय करायचं, इथं पण 1/2 बाहेर, कॉट चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स आली व्हॅल्यू, या टाइप मध्ये. चला मुलांना कॉमन टर्म सांगा आता. नाही, इथं लॉग एक्स अँगल, अँगल वेगळेत ना, तर या ठिकाणी कॉमन टर्म्स काय होऊ शकते तुमची, 1/2 येऊ शकते. थोडं आपण याला प्रॉपर सिम्प्लिफाय करू, त्याच्यानंतर बघू कॉमन टर्म्स काय ते. इथलचा मायनस कोस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लॉग एक्स डिवाइड बाय 2 आणि इंटू 1 किती आला, 2x आला, मायनस इकडे बघा आता हे मायनस मायनस काय बनणार, प्लस, वर किती आली व्हॅल्यू, 1/2 ऍज इट इज कोस एक्स स्क्वेअर एक्स आली ना वर, आणि खाली किती मुलांना, कॉट एक्स आहे ना. ठीक आहे, या टाइप मध्ये. आणि हा जो 2 आहे, 2 याच्या बरोबर कॅन्सल होऊन जाईल तुमचा, इथला 2 आणि हा 2 काय होणार आहे, कॅन्सल होतो. फायनली सोल्युशन येतं आपलं -1/2x cos x स्क्वेअर log x डिवाइड बाय 2 प्लस इथं व्हॅल्यू आली cos x स्क्वेअर x इंटू tan x. cos x स्क्वेअर x इंटू काय घ्यायचं, tan x घ्यायचं. तर हेच आपलं सोल्युशन आहे. याच्यामध्ये कॉमन दुसरी कुठली टर्म्स येत नाहीये, cos x घेऊ शकत नाहीत कॉमन, कारण अँगल कसे वेगळे आहेत. एकामध्ये किती लॉग ऑफ x डिवाइड बाय 2 आहे, दुसऱ्यामध्ये फक्त x आहे. झालंय का, बघा समजलं नसेल तर एक्सप्लेन करायचं का बोर्डवर. विचारा इकडे पाठीमागे, तुम्हाला कन्फ्युजन असेल कुठल्या स्टेप मध्ये तर विचारा. 2 क्वेश्चन कमी होतील पण समजले पाहिजेत. ठीक आहे, क्लिअर आहे. चल पुढचं बघा आता. आता हा क्वेश्चन पहिला थोडं सिम्प्लिफाय करून देतो मी, नंतर तुम्ही ट्राय करा. u बाय व्ही तर अप्लाय करायचं ना, डायरेक्ट u बाय व्ही अप्लाय नाही करायचं. पहिलं बघायचं सिम्पलेस्ट फॉर्म काय भेटतोय का आपल्याला. इथं y इक्वल टू e टू द पॉवर किती आला, 2x मायनस e टू द पॉवर मायनस 2x डिवाइड बाय e टू द पॉवर इथं 2x प्लस e टू द पॉवर किती आला, मायनस 2x आला. राईट. आता आपल्याला काय करायचं मुलांना, इथं dy बाय dx काढायच्या आधी मल्टिप्लाय न्यूमरेटर and denominator by e to the power 2x. तर e to the power 2x ना न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. इथं विचार करा बरं, e to the power 2x
इंटू ई टू द पॉवर 2x, h व्हॅल्यू किती बनणार, ई टू द पॉवर 4x बनते. 2x प्लस 2x इंडेक्सचे ऍडिशन होत असते, प्रोडक्ट नाही. हे प्रोडक्ट कधी होतो, ई टू द पॉवर 2x ब्रॅकेटचा 2x, तर तो काय बनला असता, 4x चा स्क्वेअर बनला असता. समजलं. या ठिकाणी काय आहे, ए टू द पॉवर m आहे, ए टू द पॉवर n आहे. ए टू द पॉवर काय बनणार, m प्लस n. मग या केस मध्ये मला सांगा, e टू द पॉवर 2x इंटू e टू द पॉवर मायनस 2x काय बनणार, e टू द पॉवर 0 बनणार ना, प्लस 2x मायनस 2x काय बनला तुमचा 0, आणि e टू द पॉवर 0 ची व्हॅल्यू काय असते. आता विचारलेल्या क्वेश्चनचा आन्सर द्या. याला जर मी e टू द पॉवर 2x न मल्टिप्लाय केलं बघा या टर्मला, हा e टू द पॉवर किती बनणार, 4x बनणार ना, आणि या टर्मला जर मल्टिप्लाय केलं तर e टू द पॉवर 0 1 येणार व्हॅल्यू. आता हेच रिझल्ट या ठिकाणी लिहायचं आपल्याला. तर इथं y इक्वल टू येणार e टू द पॉवर 4x मायनस e टू द पॉवर 0, e टू द पॉवर 4x प्लस e टू द पॉवर 0. त्याची व्हॅल्यू e टू द पॉवर 4x मायनस 1 डिवाइड बाय e टू द पॉवर 4x प्लस 1 आली व्हॅल्यू. राईट, ही व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी भेटते मुलांना. चला आता पुढे सांगा मग, y इक्वल टू e टू द पॉवर 4x मायनस 1 डिवाइड बाय, याच्यात u इंटू v अप्लाय करायचं, तर u बाय v अप्लाय करायचं. काय करायचंय, u बाय v. त्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x घेतला आपण. y चा डेरिव्हेटिव्ह काय आहे सांगा, y डॅश. सांगा इथं काय करायचं, तर डिनॉमिनेटरला कोण आहे, e टू द पॉवर 4x प्लस 1 आहे ना, याचा काय घ्यायचा स्क्वेअर, पुन्हा e टू द पॉवर 4x प्लस 1 ऍज इट इज. डेरिव्हेटिव्ह कुणाचा घ्यायचा, मध्ये साइन मायनस, पुन्हा काय करायचं, e टू द पॉवर 4x मायनस 1 ऍज इट इज d अपॉन dx ऑफ काय करायचं, e टू द पॉवर 4x प्लस 1. या टाइप मध्ये सगळ्या व्हॅल्यू सिम्प्लिफाय केल्या आपण. चला सांगा आता काय करायचं मग या ठिकाणी, e टू द पॉवर 4x प्लस 1 ऍज इट इज, e टू द पॉवर 4x चा डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर 4x आला, आणि पुन्हा 4x साठी किती येणार 4, आणि मायनस 1 चा किती आला 0. तसं इथं सांगा e टू द पॉवर 4x मायनस 1 ऍज इट इज, e टू द पॉवर 4x मायनस 1 ऍज इट इज, आणि इकडे e टू द पॉवर 4x चा डेरिव्हेटिव्ह पुन्हा e टू द पॉवर 4x, आणि 4x चा किती आला 4 आली व्हॅल्यू. डिवाइडला सांगा मुलांना, e टू द पॉवर 4x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. न्यूमरेटर मध्ये कॉमन टर्म सांगा ना, e टू द पॉवर 4x आणि 4 कॉमन आहे ना, तर e टू द पॉवर 4x इंटू 4 कॉमन घेतलं, ब्रॅकेट मध्ये राहिला e टू द पॉवर 4x प्लस 1. हे टर्म कॉमन घेतली तर ही राहिली आपल्याकडे, आणि मायनस e टू द पॉवर 4x प्लस 1, हे मायनस मुळे साइन चेंज झालं, मायनस e टू द पॉवर 4x झाला, मायनस मायनस काय आला प्लस 1. डिवाइडला सांगा, e टू द पॉवर 4x प्लस 1 चा काय आला स्क्वेअर, e टू द पॉवर 4x प्लस 1 चा स्क्वेअर. आता कुठली टर्म कॅन्सल होणार आहे, e टू द पॉवर 4x, 1 प्लस 1 किती आला 2, 2 इंटू 4 किती आला, वर किती येणार फायनल व्हॅल्यू 8 e टू द पॉवर 4x डिवाइड बाय किती आले मुलांना सांगा, e टू द पॉवर 4x प्लस 1 टू द पॉवर 2. राईट, या टाइप मध्ये सोल्युशन्स भेटतात. कुठली टर्म कॅन्सल होते का बघा, काहीच कॅन्सल होत नाही. हेच आपलं काय सोल्युशन आहे. तर क्वेश्चन मध्ये सुरुवातीला काय केलं आपण, e टू द पॉवर 2x न मल्टिप्लाय डिवाइड करून क्वेश्चन सिम्प्लिफाय केला. राईट, या ठिकाणी बघा मल्टिप्लाय न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बाय e टू द पॉवर 2x, तर आपल्याला ही व्हॅल्यू भेटून गेली अशा टाइप मध्ये. बस पुन्हा u डेरिव्हेटिव्ह ऑफ v, v डेरिव्हेटिव्ह ऑफ u अप्लाय केलं. इथं पहिला ब्रॅकेट ऍज इट इज, दुसरा ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर 4x चा डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर 4x, आणि x साठी पुन्हा 4x साठी कितीला 4 आली व्हॅल्यू, मायनस 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. तसंच e टू द पॉवर 4x मायनस 1 चा e टू द पॉवर 4x मायनस 1. नंतर कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला, इकडच्या e टू द पॉवर 4x प्लस 1 चा. तर बस हे कॉमन वगैरे घेऊन आपल्याला हे सोल्युशन भेटतं. समजलंय, काय डाऊट आहे का याच्यामध्ये, पुढचा करू शकताय का तुम्ही बघा, असंच आहे क्वेश्चन्स, ट्राय करा बरे, जमतंय का सॉल्व करा बघा.
बघा रे मुलांनो, या ठिकाणी y इक्वल टू घेतो आपण e टू द पॉवर रूट एक्स प्लस 1 डिवाइड बाय किती आलाय e टू द पॉवर रूट एक्स मायनस 1. बघा लक्षात आता याच्यामध्ये कुठलाही मल्टिप्लाय वगैरे काय करायची गरज नाही कारण निगेटिव्ह इंडेक्स नाही आहे. ठीक आहे, पॉझिटिव्ह आहे. u बाय v चा पॅटर्न. सांगा बरं डेरिव्हेटिव्ह कसा असतो इथं. डिनॉमिनेटरला कोण येणार e टू द पॉवर रूट एक्स मायनस 1 ब्रॅकेटचा काय घ्यायचा स्क्वेअर. पुन्हा कोण ऍज इट इज असेल डिनॉमिनेटरच मायनस 1 वाला. डेरिव्हेटिव्ह पुन्हा अप्लाय करायचा e टू द पॉवर रूट एक्स प्लस 1 चा. मध्ये साइन कसं असतं मायनस. पुन्हा e टू द पॉवर रूट एक्स ऍज इट इज प्लस 1 आणि डेरिव्हेटिव्ह कुणाचं काढायचं पुन्हा डिनॉमिनेटरचं. d अपॉन dx ऑफ किती आली व्हॅल्यू e टू द पॉवर रूट एक्स मायनस 1. चला इथं आता फाइंड आउट करू आपण e टू द पॉवर रूट एक्स मायनस 1 फर्स्ट ब्रॅकेट ऍज इट इज. सेकंड ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह सांगा रे e टू द पॉवर रूट एक्स चा e टू द पॉवर रूट एक्स आणि पुन्हा रूट एक्स साठी 1 बाय 2 रूट एक्स आणि प्लस 1 चा किती आला 0 मायनस इकडे e टू द पॉवर रूट एक्स प्लस 1 आणि e टू द पॉवर रूट एक्स चा e टू द पॉवर रूट एक्स आणि इंटू किती येतं 1 बाय 2 रूट एक्स. 1 चा 0 येतो ते लिहायची गरज नाही आणि याचा डिनॉमिनेटर आपला सेम e टू द पॉवर रूट एक्स मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. कॉमन टर्म सांगा बरं e टू द पॉवर रूट एक्स डिवाइड बाय 2 रूट एक्स कॉमन आहे ना. बरे e टू द पॉवर रूट एक्स डिवाइड बाय 2 रूट एक्स ही कॉमन टर्म्स आली. का बरं बा इथं पण आहे इकडे पण आहे दोन्हीकडे. हा इथे जॉब जर केलं ना तुम्ही या ठिकाणी मुलांना बघा ही टर्म इथं पण आहे आणि ही टर्म इथं पण आहे सेम टर्म आहे. ही टर्म आपल्याला कॉमन घ्यायची. आता राहिलेले टर्म्स किती राहिले बघा तिथे. राहिलेले टर्म्स राहिले ब्रॅकेट्स मध्ये e टू द पॉवर रूट एक्स हा वाला ब्रॅकेट मायनस 1 इथं मध्ये मायनस मुळे साइन चेंज करायचं मायनस e टू द पॉवर रूट एक्स मायनस 1 या दोन्हीचे साइन चेंज झाले आणि डिवाइडला किती आली व्हॅल्यू e टू द पॉवर रूट एक्स मायनस 1 चा स्क्वेअर. बरोबर आहे. कुठली टर्म कॅन्सल होते e टू द पॉवर रूट एक्स e टू द पॉवर रूट एक्स कॅन्सल झाला. व्हॅल्यू आली मायनस 2 e टू द पॉवर रूट एक्स डिवाइड बाय किती व्हॅल्यू आली 2 रूट एक्स आणि याचा डिनॉमिनेटर इंटू किती रे 1 बाय e टू द पॉवर रूट एक्स मायनस 1 ब्रॅकेटचं काय आहे स्क्वेअर आहे. इथला 2 आणि 2 कॅन्सल होईल. तर हे तुमचं फायनल सोल्युशन आहे. चेक करा आले का बरोबर. काय सोल्युशन आलं पाहिजे मायनस e टू द पॉवर रूट एक्स डिवाइड बाय रूट एक्स इन ब्रॅकेट e टू द पॉवर रूट एक्स मायनस 1 चा स्क्वेअर. ठीक आहे या टाइप मध्ये. समजलं का रे बघा. याच्यामध्ये काय डाऊट आहे कुठल्या स्टेप मध्ये बघा. प्रत्येक स्टेप्स एक्सप्लेन करत असताना लक्ष द्या बरं का. तुम्हाला लक्षात येईल. पुढचं सांगा बरं काय करू शकता याच्यामध्ये. या स्टेप मध्ये काय करू शकता तुम्ही. लॉग यूज करायचं. लॉग मध्ये हे सांगा बरं हे जर रूल असेल लॉग मध्ये लॉग ऑफ ब्रॅकेट्स मध्ये ए बी सी दिलाय तर काय करतो आपण लॉग ए प्लस लॉग बी प्लस काय घ्यायचं लॉग सी घ्यायचं. बरोबर आहे. तर इथं असं दिलं असेल मुलांना तर लॉग ऑफ ए बी चा क्यूब आणि सी चा फोर्थ पॉवर असं दिलं असेल तर काय करतात लॉग ए बरोबर आहे लॉग ऑफ बी क्यूब प्लस लॉग ऑफ किती आला मुलांना सी टू दी पॉवर 4. पुन्हा इंडेक्स बेसला येतो ना लॉग ए आली व्हॅल्यू 3 लॉग बी आली प्लस 4 लॉग सी आली. राईट या टाइप मध्ये या व्हॅल्यू आपल्याला भेटतायत. आता हेच कन्सेप्ट इथं अप्लाय करायचं. सांगा बरं लॉग ह्याला अप्लाय करा आता.
ह्या टर्म्सला आपल्याला हे अप्लाय करायचे. एक एक टर्म सांगा तुम्ही. y इक्वल टू काय येणार आता? लॉग ऑफ टॅन क्यूब एक्स आहे ना, प्लस किती आला इथं? लॉग ऑफ साइन टू द पॉवर 4x, बरोबर आहे, प्लस लॉग ऑफ किती आली व्हॅल्यू? एक्स चा स्क्वेअर प्लस 7 टू द पॉवर 7 आली व्हॅल्यू. चला आता याला इंडेक्स बेसला जर घेतले आपण, y इक्वल टू 3 लॉग ऑफ टॅन एक्स प्लस 4 लॉग ऑफ किती आला? साइन एक्स प्लस 7 लॉग ऑफ किती आला? एक्स स्क्वेअर प्लस 7. या टाइप मध्ये. आता आपल्याला काय करायचं? डेरिव्हेटिव्ह काढायचं. dy बाय dx सांगा रे. 3 ॲज इट इज. लॉग साठी डेरिव्हेटिव्ह किती आला? लॉग साठी किती आला? 1 बाय टॅन एक्स. लॉग एक्स काय असतो? 1 बाय एक्स असतो ना. तसं मला सांगा, लास्ट बेंच. यस, एनी डाऊट? समजलं काय इंडेक्स बेसला वगैरे? समजलं नसेल तर विचारा. यस, समजलं इंडेक्स बेस वगैरे? काय डाऊट त्याच्यामध्ये? पुढचं ट्राय करा. लयच बाकी काय घ्या, लिहून घ्या. पुढचा क्वेश्चन एकदा लिहून घ्या मुलांना, ते ओपन करू तुम्ही. पुढचा क्वेश्चन लिहून घ्या फक्त. लॉग ऑफ रूट ऑफ 1 मायनस कॉस ऑफ 3x डिवाइड बाय 1 प्लस कॉस ऑफ 3x. लिहिला क्वेश्चन्स? हे सोल्युशन लिहून घ्या त्यांचं बाकी ते. यस, डन. क्वेश्चन ट्राय करा. लॉग ऑफ 1 मायनस कॉस ऑफ 3x 1 प्लस कॉस एक्स, कॉस ऑफ 3x. तर याच्यामध्ये मुलांना काय करायचं आपल्याला? 1 मायनस कॉस ऑफ 3x याचा जो फॉर्म्युला असतो, 1 मायनस कॉस थिटा काय असतो? 2 साइन स्क्वेअर 3x बाय 2 आणि 1 प्लस कॉस ऑफ 3x याचा फॉर्म्युला काय असतो? 2 कॉस स्क्वेअर 3x बाय 2. बस या दोन व्हॅल्यू आपल्याला तिथं सबस्टिट्यूट करायच्या. ठीक आहे. तर हे सबस्टिट्यूट करू आपण. y इक्वल टू लॉग ऑफ रूट ऑफ इन्स्टेड ऑफ 1 मायनस कॉस 3x आणि खाली किती आला? 1 प्लस कॉस 3x. याला रिप्लेस करायचं आपल्याला. लॉग ऑफ रूट ऑफ 1 मायनस कॉस किती येतं बघा? 2 साइन स्क्वेअर 3x बाय 2. 2 साइन स्क्वेअर 3x बाय 2 डिवाइड बाय 2 कॉस स्क्वेअर 3x बाय 2. ठीक आहे, या टाइप मध्ये. बस आपल्याला या ठिकाणी 2 2 कॅन्सल होईल. साइन स्क्वेअर बाय कॉस स्क्वेअर किती येतं? टॅन स्क्वेअर. इथं व्हॅल्यू आली लॉग ऑफ रूट ऑफ टॅन स्क्वेअर 3x बाय 2. तर हा रूट आणि टॅनचा स्क्वेअर काय झाला? कॅन्सल. तर y चं फायनल व्हॅल्यू सांगा. टॅन ऑफ किती आली?
3x/2 y इक्वल टू इथं लॉग पण राहतं बरं का, लॉग पण राहणार y इक्वल टू लॉग ऑफ tan ऑफ 3x/2. सांगा आता डेरिव्हेटिव्ह काढू शकता ना. पहिला डेरिव्हेटिव्ह कशासाठी काढायचा? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह लॉग साठी किती येणार y डॅश इक्वल टू लॉग साठी किती त्याला 1 बाय tan ऑफ 3x डिवाइड बाय 2 आणि पुन्हा tan साठी किती त्याला sec स्क्वेअर 3x डिवाइड बाय 2 राईट. tan चा डेरिव्हेटिव्ह किती त्याला sec स्क्वेअर 3x बाय 2 आणि पुन्हा 3x बाय 2 चा 3x बाय 2 चा किती त्याला 3/2 आली व्हॅल्यू. फायनली आन्सर किती येतं बघा 3 sec square 3x divided by 2 divide 2 in bracket tan of 3x by 2 3 sec square 3x by 2 divided by 3 divided by किती येणार 2 येणार tan of 3x by हे आलं का बघा सगळ्यांचं सोल्युशन्स. पहिलं log साठी काढला 1 by tan साठी काढला sec square 3x by 2 आणि पुन्हा 3x by 2 चा किती त्याला 3/2. सर्क्युलर आहे बघा, समजतंय का? याच्यामध्ये काय डाऊट आहे का बघा? ऍडजस्टमेंट समजली ना. 1 मायनस कॉस थिटा काय असतो 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. 1 प्लस कॉस थिटा किती येतो 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. पुढचं लिहा मग. याला ट्राय करा. सेम फॉर्म्युला आहे. 1 प्लस कॉस वर आहे आणि 1 मायनस आहे खाली. म्हणजे वर बनणार कॉस, खाली किती बनणार आहे साइन बनणार म्हणून 5x/4 बनणार बरं का अँगल. आता करा तुम्ही सॉल्व्ह करणार इथे. आता 1 प्लस कॉस ऑफ 5x/2 ची व्हॅल्यू येते 2 कॉस स्क्वेअर 5x/4 आणि 1 मायनस कॉस ऑफ 5x/2 ची व्हॅल्यू येते 2 साइन स्क्वेअर 5x/4. या दोन व्हॅल्यू पुट करा. 2 2 कॅन्सल होईल. कॉस स्क्वेअर बाय साइन स्क्वेअर काय बनेल कॉट स्क्वेअर 5x/4. कॉट आणि स्क्वेअर रूट निघून जाईल. लॉग ऑफ कॉट ऑफ 5x/4 बनेल. फक्त अरेंज करायचं तुम्हाला. प्रॉपर मेथड तर सांगितली. बस सॉल्व करायला झालं. अरेंज केलं सर्वांनी. बघा ना अरेंजमेंट कशी करायची मुलांना. y इक्वल टू लॉग ऑफ इन ब्रॅकेट मध्ये बघा रे रूट ऑफ इथं 1 प्लस कॉस म्हणजे काय असतो 2 कॉस स्क्वेअर 5x/4 डिवाइड बाय 2 साइन स्क्वेअर 5x/4 राईट. 2 2 कॅन्सल झाला. कॉस बाय साइन किती तर कॉट. दॅट इज लॉग ऑफ इन ब्रॅकेट कॉट ऑफ किती आली व्हॅल्यू कॉटचा स्क्वेअर 5x/4. बस पुढे आपल्याला y इक्वल टू लॉग ऑफ इन ब्रॅकेट स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झालं. इथं व्हॅल्यू आली कॉट ऑफ 5x/4. आता डेरिव्हेटिव्ह काढू शकता ना. सांगा y डॅश इक्वल टू किती आला लॉग साठी किती आला 1 बाय कॉट ऑफ 5x/4 आणि पुन्हा कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर आणि 5x/4 चा 5/4. या टाइप मध्ये सोल्युशन्स भेटते. यालाच प्रॉपर लिहायचा -5 कोसेक स्क्वेअर 5x/4 डिवाइड बाय काय घ्यायचं आपल्याला मुलांना 4 कॉट ऑफ किती आला
5x/4. तर अशा टाइप मध्ये याला सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. -5 cos x² 5x/4 डिवाइड बाय 4 cot 5x बाय काय घ्यायचं 4 घ्यायची व्हॅल्यू. समजलं नाही? यात काय डाऊट आहे क्वेश्चन मध्ये? स्टार्टिंगचं लिहिलंय का इकडचं? हे असे फॉर्म्युला लिहून घ्यायचं, याला हायलाइट करीत जातो या फॉर्म्युलांना. झालं? नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचं आहे. झालं ना सगळ्यांचं? बरं, हे क्वेश्चन झालं ना सर्वांचा? साईडचं जर बघा राहिलं असेल तर या क्वेश्चन ट्राय करा आता. 1 मायनस साइन एक्स डिवाइड बाय 1 प्लस साइन एक्स. लॉग ऑफ दिलाय, विचार करा काय करायचं त्या ठिकाणी. इथं फॉर्म्युला कुठला यूज करायचं तो थोडं एक्सप्लेन करतो मी. मला सांगा मुलांनो, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स याची व्हॅल्यू किती असते? साइन एक्स चा हाफ अँगल फॉर्म्युला सांगा बरं. साइन एक्स चा हाफ अँगल फॉर्म्युला 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स येते व्हॅल्यू. ठीक आहे. सो 2 साइन एक्स इंटू किती आला? कॉस एक्स. आणि तर समजा एक्स असेल तर बाय 2 करायचं, एक्स असेल तर काय घ्यायचं बाय 2. जसं आपल्याकडे दोन्ही फॉर्म्युले लिहितो. पहिला फॉर्म्युला कुठला आपला? साइन ऑफ 2x. साइन ऑफ 2x चा किती आला? 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. बरोबर आहे. याला जर मी 2 न डिवाइड केलं तर हा किती बनणार? साइन ऑफ एक्स. इकडे पण काय बनणार? 2 साइन ऑफ एक्स बाय 2 इंटू किती आला? कॉस ऑफ एक्स बाय 2. इथपर्यंत क्लिअर आहे? आता दोन्हीचं कॉम्बिनेशन बनवतो मी. या ठिकाणी लिहितो मुला 1 मायनस साइन एक्स लिहितो फक्त. इकडे लिहूत आपण याच ठिकाणी 1 प्लस साइन एक्स लिहूत आणि 1 मायनस साइन एक्स. पहिले समजून घ्या बरं. काय दुसऱ्या क्वेश्चन मध्ये पण तुम्ही अप्लाय करू शकता. 1 म्हणजे कोण होतं रे आपला? साइन स्क्वेअर एक्स प्लस कोण आहे? कॉस स्क्वेअर एक्स. आणि एक्स म्हणजे कोण आहे? 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस ऑफ किती आला? एक्स बाय 2. आता मला सांगा, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स मध्ये अँगल सेम पाहिजेत ना? हे एक्स बाय 2 लिहिलं तरी काय प्रॉब्लेम आहे? अँगल एक्स बाय 2 लिहिलं तरी काय प्रॉब्लेम आहे का आपल्याला? नाही. साइन स्क्वेअर 30 प्लस कॉस स्क्वेअर 30 पण 1च असतं. ठीक आहे. साइन स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 पण किती असतो? 1. टॅन स्क्वेअर किंवा साइन स्क्वेअर पाय प्लस कॉस स्क्वेअर पायची व्हॅल्यू पण काय घ्यायची असते? 1. अँगल सेम पाहिजे असतं, हे लक्षात ठेवा. इथपर्यंत क्लिअर आहे? इथं पण मला काय करायचं मग? 1 ला एक्स बाय 2 लिहायचंय, जेणेकरून आपल्याला इथं ए प्लस बी किंवा ए मायनस बी चा फॉर्म्युला बनेल. ठीक आहे. आता मला सांगा, याला जर ए प्लस बी किंवा ए मायनस बी मध्ये लिहायचं असेल तर कसं लिहिणार? साइनचा स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस किती आली व्हॅल्यू? 2 टाइम्स ऑफ साइन ऑफ एक्स बाय 2 इंटू किती आला? कॉस ऑफ एक्स बाय 2 प्लस किती आली व्हॅल्यू? कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 आली व्हॅल्यू. राईट? या टाइप मध्ये याला लिहिलं आपण. हे कशाचं एक्सपान्शन आहे सांगा बरं? ए प्लस बी चा स्क्वेअर आहे ना. ए म्हणजे कोण आला तुमचा? ए म्हणजे कोण आला? साइन एक्स बाय 2 प्लस बी म्हणजे कोण आला? कॉस एक्स बाय 2. ब्रॅकेटचा किती आला? स्क्वेअर आला नाही, ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग याला कशाचा फॉर्म्युला बनला रे हा? 1 प्लस साइन एक्स चा. 1 प्लस साइन एक्स चा फॉर्म्युला कसा बनतो? साइन ऑफ एक्स बाय 2 प्लस कॉस ऑफ एक्स बाय 2 चा ब्रॅकेटचा स्क्वेअर. तसं सिमिलरली 1 मायनस साइन ऑफ एक्स जर असेल तर याचा फॉर्म्युला काय घ्यायचा? साइन ऑफ एक्स बाय 2 मायनस कॉस ऑफ एक्स बाय 2 ब्रॅकेटचा काय येणार आहे? स्क्वेअर येणार आहे. तर हे दोन सबस्टिट्यूशन आपल्याला दिलेल्या क्वेश्चन मध्ये अप्लाय करायचे. तर बघा बरं, दिलेला क्वेश्चन कुठे आपला? याच्यामध्ये आपण हे अप्लाय करू. काय दिलंय मुलांना? y इक्वल टू लॉग इन ब्रॅकेट्स एकच रूट दिलंय. बरोबर आहे? सांगा 1 मायनस साइन एक्स च्या जागेवर काय घेणार? 1 मायनस साइन एक्स च्या जागेवर हा साइन एक्स बाय 2 वर साइन एक्स बाय 2
मायनस किती आला कॉस एक्स बाय टू आणि ब्रॅकेटचा काय घ्यायचा स्क्वेअर आणि डिवाइडला सांगा आता 1 प्लस साइन एक्सचा साइन एक्स बाय टू प्लस कॉस एक्स बाय टू ब्रॅकेटचा किती आला स्क्वेअर आला राईट. y इक्वल टू सांगा बरं लॉग ऑफ ब्रॅकेट्स मध्ये काय करायचं आता स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट निघून गेले सगळ्यांचे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट जर निघून गेले तर राहते किती व्हॅल्यू बघा इथं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट निघून जातो आपला दोन्हीचा रिमेनिंग व्हॅल्यू राहते साइन एक्स बाय टू मायनस किती आला कॉस एक्स बाय टू आणि डिवाइड बाय सांगा साइन एक्स बाय टू प्लस किती आला कॉस एक्स बाय टू आली व्हॅल्यू या टाइप मध्ये आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू भेटते मुलांना इथं पण लिहून घ्या राईट डाऊन पुढच्या ह्याच्यावर घेता येईल आपल्याला या स्टेप पर्यंत लिहून घ्या मुलांना हा थोडा क्वेश्चन डिफिकल्ट आहे लिहून घ्या अच्छा पुढे काय करा त्याला लक्ष द्या पुढच्या केस मध्ये याच्यामध्ये मुलांना आता आपल्याला काय करावं लागेल y इक्वल टू लॉग ऑफ ब्रॅकेट्स मध्ये जर आपण आता कशाने डिवाइड करायचं साइन एक्स बाय टू न जर डिवाइड केलं तर काय बनेल इथे 1 मायनस कॉट एक्स बाय टू डिवाइड बाय 1 प्लस किती आला कॉट एक्स बाय टू ठीक आहे या टाइपची व्हॅल्यू आपल्याला भेटते कॉट म्हणजे काय असतं रे लॉग ऑफ इथं आपण काय करू आता 1 मायनस 1 बाय टॅन एक्स बाय टू डिवाइड बाय 1 प्लस 1 बाय टॅन एक्स बाय टू आले व्हॅल्यू राईट पुढे काय करायचं तर क्रॉस मल्टिप्लाय जर केला तर व्हॅल्यू किती येणार तुमची बघा y इक्वल टू लॉग ऑफ इन ब्रॅकेट tan x बाय टू मायनस 1 डिवाइड बाय किती व्हॅल्यू आली tan x बाय टू प्लस 1 पुढे मायनस जर कॉमन घेतलं या ठिकाणी y इक्वल टू तुम्हाला सांगा लॉग मधलं साइन चेंज होणार ना तुमचं 1 मायनस काय बनणार tan ऑफ x बाय टू डिवाइड बाय 1 प्लस tan ऑफ x बाय टू तर हे आता 1 ला कसं लिहिणार तुम्ही सांगा 1 ला tan पाय बाय 4 लिहू शकता ना तुम्ही दॅट इज y इक्वल टू मायनस लॉग ऑफ ब्रॅकेट मध्ये बघा tan पाय बाय 4 मायनस कितीला tan x बाय टू आणि इकडे पण खाली पण किती आली व्हॅल्यू 1 प्लस एकदा tan पाय बाय 4 न जर मल्टिप्लाय केलं तर काय फरक पडणार आहे का इंटू tan ऑफ x बाय टू ठीक आहे या टाइप मध्ये एक लक्ष द्या मुलींना काय क्वेश्चन आपला एकदा वाचा y इक्वल टू रूट ऑफ 1 मायनस साइन एक्स डिवाइड बाय 1 प्लस साइन एक्स ही दुसरी मेथड आहे त्याच्यापेक्षा इझी आहे पण ते जे फॉर्म्युले होते ना आपले 1 मायनस साइन एक्स आणि 1 प्लस साइन एक्स त्याच्यासाठी तो एक्सपान्शन सांगितलं होतं मी याला रेग्युलर मध्ये करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली रॅशनलाइज करा डिनॉमिनेटरला सांगा फटाफट सांगा रॅशनलायझेशन केलं साइन ऑफ एक्स लिहिलं काय व्हॅल्यू भेटणार y इक्वल टू रूट ऑफ 1 मायनस साइन एक्स 1 मायनस साइन एक्स किती होतो 1 मायनस साइन एक्स चा काय भेटणार आहे स्क्वेअर भेटेल ना आणि खाली सांगा बरं a प्लस बी ए मायनस बी ए मायनस बी चा स्क्वेअर ए प्लस बी ए मायनस बी काय असतो ए चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर मायनस किती आला साइन स्क्वेअर एक्स आली व्हॅल्यू इथं सांगा साइन स्क्वेअर 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स किती असतं 1 मायनस साइन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर ऍज इट इज राईट खाली सांगा किती येणार हा कॉस स्क्वेअर एक्स आता कॉस स्क्वेअर एक्स चा स्क्वेअर आणि वरच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर निघून जाणार ना y इक्वल टू किती व्हॅल्यू येणार याच्या आधी एक व्हॅल्यू आहे तुम्ही सांगितलेलं नाही कुठली मुलांना याच्या आधी काय आपल्याला लॉग आहे तर हा इथंच असाच ठेवायचा याचं आताच काम नाहीये ठीक आहे अशा टाइप मध्ये इथं पण लॉग आहे मुलांना ठीक आहे आता सांगा y इक्वल टू सांगा लॉग ऑफ ब्रॅकेट्स मध्ये काय बनणार मुलांना इथं इथलचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल इथलं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल ब्रॅकेट मध्ये किती येणार 1 मायनस साइन एक्स डिवाइड बाय किती आला कॉस एक्स आला हे समजलं आता इथपर्यंत क्लिअर आहे काय डाऊट आहे का बघा 1 मायनस साइन एक्स चा स्क्वेअर इथला स्क्वेअर आणि हे रूट निघून जाता याचा स्क्वेअर आणि हे रूट निघून जातं तर राहिले किती व्हॅल्यू 1 मायनस साइन एक्स डिवाइड बाय
कॉस एक्स. पुढे सांगा आता y इक्वल टू लॉग एक्स आला. ब्रॅकेट्स मध्ये डिनॉमिनेटर सेपरेट करू. 1 बाय किती आला कॉस एक्स मायनस किती आला साइन एक्स बाय कॉस एक्स आली व्हॅल्यू. राईट. या ठिकाणी y इक्वल टू किती येणार मग लॉग ऑफ इन ब्रॅकेट 1 बाय कॉस किती आला सेक एक्स आणि साइन बाय कॉस किती येतात टॅन एक्स. त्याच्या पुढे तुम्ही करू शकता लॉग साठी पहिला डेरिव्हेटिव्ह, सेक साठी दुसरा, म्हणजे ब्रॅकेट साठी दुसरा डेरिव्हेटिव्ह. याच्या पुढचं सोप आहे. ठीक आहे. आपण केलं तर ते पण असंच आहे. लास्टला तुम्ही जर प्रॉपर सिम्प्लिफिकेशन केलं वगैरे तर तुम्हाला सेम आन्सर भेटून जाईल. तर इथपर्यंतची प्रोसेस समजली ना. काय काय करायचं रॅशनलायझेशन करायचं. म्हणजे काय भेटेल न्यूमरेटरला 1 मायनस साइन एक्स चा स्क्वेअर भेटेल, डिनॉमिनेटरला 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स भेटतं. ठीक आहे. आणि 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स काय येतो आपला कॉस स्क्वेअर एक्स येतो. राईट. इथं कॉस स्क्वेअर एक्स भेटला. आता ब्रॅकेटचा इथला स्क्वेअर आणि रूट निघून गेलं, इथला स्क्वेअर आणि रूट निघून गेलं, राहिलं कोण 1 मायनस साइन एक्स डिवाइड बाय कॉस एक्स. डिनॉमिनेटर सेपरेट केला 1 मायनस कॉस एक्स साइन एक्स बाय कॉस एक्स. 1 बाय कॉस एक्स काय असतो सेक एक्स आणि साइन बाय कॉस एक्स काय असतो टॅन एक्स असते व्हॅल्यू. तर ही सोपी मेथड आहे. डायरेक्टली तुम्ही लॉग साठी डेरिव्हेटिव्ह काढा, पुन्हा ब्रॅकेट मध्ये सेक चा सेक एक्स इंटू टॅन एक्स आणि टॅन चा किती येतं सेक स्क्वेअर एक्स येते व्हॅल्यू. इथलचं 1-2 क्वेश्चन बाकीत ना आपले. हे क्वेश्चन घ्या. याच्या आधीचा पण बाकी आय थिंक. हा क्वेश्चन ट्राय करायचा आहे. लिहून घ्या. हा सोपा आहे बघा. लॉग अप्लाय करायचे. किती टर्म्स आहेत 3 टर्म्स आहेत ना आपल्याकडे. पहिल्या 2च टर्म आहेत बघा. लॉग ऑफ 4 टू द पॉवर 2x आणि इकडे काय ब्रॅकेट टू द पॉवर 3/2. करायला लॉग अप्लाय करा. थोडं सिम्प्लिफाय करून देतो तुम्हाला. सांगा y इक्वल टू काय येणार पहिलं सांगा. y इक्वल टू लॉग मध्ये प्रोडक्ट आहे ना, म्हणजे किती येतो 4 टू द पॉवर 2x प्लस लॉग इन ब्रॅकेट किती आला x चा स्क्वेअर प्लस 5 डिवाइड बाय रूट ऑफ 2x चा क्यूब मायनस 4 आली व्हॅल्यू. टू द पॉवर किती आला 3/2. राईट. लॉग मध्ये काय केलं आपण प्रोडक्ट होता तर ऍडिशन्स. आता सांगा बरं पुढची स्टेप कशी असणार. इंडेक्स बेसला घ्यायचा ना. इथं 2x इंटू किती आला लॉग 4 प्लस इथं पण इंडेक्स किती आला 3/2 इंटू लॉग मध्ये काय लॉग मध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे का नाही. दॅट इज एक्स चा स्क्वेअर प्लस 5 डिवाइड बाय रूट ऑफ किती आला 2x चा क्यूब मायनस 4. ठीक आहे. या टाइप मध्ये इथं लॉग अप्लाय केला. पुढे सांगा y इक्वल टू 2x इंटू लॉग 4 प्लस 3/2 इंटू सांगा इथं लॉग ऑफ a बाय b ची व्हॅल्यू किती येते लॉग a एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस काय असतो मुलांना मायनस हा 3/2 याला पण द्यायचंय. मायनस काय घ्यायचं लॉग ऑफ डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरची व्हॅल्यू बघा रे. लॉग ऑफ किती आली डिनॉमिनेटरची व्हॅल्यू 2x चा क्यूब मायनस 4 चा किती येणार रूट म्हणल्यावर 1/2 पॉवर. रूट म्हणल्यावर कुठली पॉवर असते 1/2. ठीक आहे. आता लास्ट स्टेप सांगा याच्यामधली सिम्प्लिफिकेशनची लास्ट स्टेप. y इक्वल टू 2x इंटू लॉग 4 प्लस 3/2 इथं लॉग ऑफ किती आला x चा स्क्वेअर प्लस 5 मायनस इथं 3/2 इंटू 1/2 येणार. लॉग ऑफ किती आला 2x चा क्यूब मायनस 4. ठीक आहे. या टाइप मध्ये बघा काय करायचं ते. अशा टाइप मध्ये आपला कन्सेप्ट आहे. ते बोर्डवर थोडं एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. दिसतंय सगळ्यांना. बघा या ठिकाणी काय करायचं पहिलं
लॉग मध्ये ह्या दोन्ही मध्ये प्रोडक्ट आहे, लॉग ऑफ फर्स्ट ब्रॅकेट प्लस लॉग ऑफ सेकंड ब्रॅकेट घेतला. एवढं क्लिअर आहे? हे लिहिलं आपण. पुढे आता हा जो इंडेक्स असतो हा बेसला घ्यायचा असतो, बेस लॉग ऑफ 4. इथला पण इंडेक्स कुठे घ्यायचा? बेसला. लॉग ऑफ किती आला? ब्रॅकेट्स आले. क्लिअर आहे इथपर्यंत? पुढे सांगा आता, याच्यामध्ये ए बाय बी चा फॉर्मॅट आहे ना, ए बाय बी असल्यामुळं लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस काय केलं? लॉग ऑफ डिनॉमिनेटर. बट हा जो इथलचा इंडेक्स होता आपला, हा 3/2 इकडे घेतला होता ना, 3/2 न न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय होणार, 3/2 न डिनॉमिनेटरला पण मल्टिप्लाय. कसं बनणार? 3/2 लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस 3/2 लॉग ऑफ काय आली व्हॅल्यू? 2x चा क्यूब मायनस 4. याचा जो इंडेक्स आहे किती मुलांना? रूट म्हणजे 1/2 असतं ना, त्यासाठी तो इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिला. पुढच्या स्टेप मध्ये इकडची सगळी टर्म सेमच आहे, फक्त इथं ऍडिशनल काय आहे? 3/2 ला हा इंडेक्स मधला बेस शिफ्ट केला. तर बस आपलं सगळं सिम्प्लिफाय झालं. लॉगचे सगळे रूल अप्लाय केलेत आपण. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. सांगा, याचा डेरिव्हेटिव्ह जर काढायचं असेल तर काय करायचं आता? सांगा, वायचा डेरिव्हेटिव्ह y डॅश इक्वल टू सांगा 2x इंटू लॉग 4. याचा डेरिव्हेटिव्ह किती आला? 2x चा 2 येणार. लॉग 4 तर कॉन्स्टंट आहे ना, तर ही 2 इंटू लॉग 4 आला, प्लस इथं सांगा आता 3/2 ऍज इट इज. लॉग साठी किती आला? 1/x चा स्क्वेअर प्लस किती आला? 5. आणि पुन्हा x स्क्वेअर चा किती आला? 2x. 5 साठी 0. मायनस सांगा मुलांना, 3/4 झाला नाही. लॉग साठी किती आला? 1/2x चा क्यूब आणि प्लस मायनस आहे ना, -4. आणि x क्यूब चा किती येतं पुन्हा? 2x चा क्यूब किती आला? न्यूमरेटर मध्ये 6x चा स्क्वेअर येणार, 6x चा स्क्वेअर. या टाइप मध्ये सॉल्व्ह केला आपण. कळतंय तुम्हाला इथे? काय केलं मुलांना आपण? 1/2 आणि 3/2 किती त्याला? 3/4. लॉग साठी किती त्याला? 1/2x चा क्यूब -4. आणि पुन्हा 2x क्यूब चा 2 इंटू 3 इंटू काय असतं? 2 इंटू 3 6 बनतं ना, 6x चा स्क्वेअर. हे 6x चा स्क्वेअर लिहिलं. बाकीचं तर सोपं आहे ना. बाय लॉग साठी 1/x स्क्वेअर प्लस 5 आणि x स्क्वेअर चा 2x प्लस 0 आली व्हॅल्यू. इथलचा 3/2 आली व्हॅल्यू. फायनली आन्सर किती आहे मग? y डॅश इक्वल टू 2 log 4 प्लस इथलची व्हॅल्यू 2 आणि 2 कॅन्सल झाला. इथे आन्सर आला 3x डिवाइड बाय x स्क्वेअर प्लस 5 मायनस इथं पण काय कॉमन कॅन्सल होतं मुलांना? 2. 3 आले. 3 इंटू 3 किती येणार आहे? 9x स्क्वेअर डिवाइड बाय 2 इन ब्रॅकेट 2x क्यूब मायनस 4. तर हे आपलं सोल्युशन झालं. येस, समजलं काय आता? इंडेक्स बेसला वगैरे कळाल. डेरिव्हेटिव्ह पूर्ण स्टेप बघून घ्या मुलांना. हे थोडे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन आहेत. 3 मार्क्स साठी विचारले जातात, कधी कधी 4 मार्क्सला पण. बोर्ड साठी, सीईटी साठी किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामला अशा टाइपचे क्वेश्चन्स नसतात एवढे डिस्क्रिप्टिव्ह. असले तरी 1 लाईन मध्ये तुम्ही त्याचा आन्सर काढू शकता मुलांना. ठीक आहे? झालंय? लेट झालंय सर्वांचं? हा क्वेश्चन ट्राय करा, सेम आहे. आता हा जमतोय का बघा तुम्हाला. आता क्वेश्चन सेम आहे मुलांना. किती फंक्शन आहेत आपल्याकडे? टोटल 3 फंक्शन. न्यूमरेटर मध्ये 2 आहेत आणि डिनॉमिनेटर मध्ये 1. बस सॉल्व करा, अप्लाय करा सगळे. लॉग अप्लाय करा मुलांना.
लॉग ऑफ फर्स्ट फंक्शन कुठला ए टू दी पॉवर एक्स चा स्क्वेअर मध्ये ऍडिशन येते बरं का प्रोडक्ट असल्यावर लॉग ऑफ किती आली व्हॅल्यू 5 मायनस 4x ब्रॅकेट टू दी पॉवर 3/2 आता डिव्हिजन म्हणलं सबट्रॅक्शन लॉग ऑफ किती आली व्हॅल्यू क्यूब रूटला आहे क्यूब रूटला कसं लिहिणार रे 7 मायनस 6x टू दी पॉवर 1/3 या स्टेप पर्यंत सगळ्यांना समजलंय आता काय करायचं इंडेक्स बेस्टला पहिल्या याच्यात बघा इंडेक्स कोण एक्स स्क्वेअर आहे बेस्टला घेऊ एक्स स्क्वेअर इंटू किती त्याला लॉग ए इथं इंडेक्स किती 3/2 लॉग ऑफ किती त्याला 5 मायनस 4x इथं आली व्हॅल्यू 1/3 लॉग ऑफ किती आली व्हॅल्यू 7 मायनस 6x आता डेरिव्हेटिव्ह काढायच्या आधी अजून काय सिम्प्लिफाय होते का आपलं नाही डेरिव्हेटिव्ह काढा तर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x लॉग इच व्हॅल्यू असते 1 प्लस इथं 3/2 ॲज इट इज लॉग साठी किती त्याला 1/5 मायनस 4x आणि पुन्हा 5 मायनस 4x चा किती आला रे -4 आला इथं -1/3 ॲज इट इज लॉग साठी किती आला 1/7 मायनस 6x आणि पुन्हा 7 मायनस 6x चा -6 इथं 3 न 6 ला डिवाइड करता येतं 2 आला इथं 2 न 4 ला डिवाइड करता येतं 2 येते व्हॅल्यू फायनली y डॅश ची व्हॅल्यू किती येते बघा 2x प्लस 3 इंटू 2 किती आला 3 इंटू -2 -6 येणार इथं -6 आली व्हॅल्यू डिवाइड बाय 5 मायनस 4x आणि मायनस मायनस किती आला प्लस 2 डिवाइड बाय 7 मायनस 6x झालंय समजलंय का काय डाऊट आहे का क्वेश्चन मध्ये पुढचं घ्या करा सॉल्व सेम टाइप आहे लॉग अप्लाय करा y इक्वल टू लॉग अप्लाय करा किती व्हॅल्यू आली आता लॉग ऑफ ब्रॅकेट्स मध्ये काय करायचं मुलांना सांगा ए टू दी पॉवर किती cos x मायनस राहणार ना आता डिनॉमिनेटर म्हणल्यावर x चा स्क्वेअर -3 चा काय आला क्यूब आणि मायनस किती आला लॉग ऑफ x आली व्हॅल्यू ठीक आहे डिवाइडला जी पण टर्म्स असेल त्याला मायनस घ्यायचं आता इंडेक्स बेस्टला बघा y इक्वल टू इथं cos x लॉग ऑफ ए आली व्हॅल्यू मायनस 3 लॉग ऑफ किती आला x चा स्क्वेअर -3 आणि मायनस किती लॉग x आली y इक्वल टू cos x into log a minus 3 log x square minus 3 बस याला सिम्प्लिफाय डबल करायची गरज नाही डेरिव्हेटिव्ह काढा तर डायरेक्ट y डॅश सांगा आता log a कसं आहे कॉन्स्टंट आहे ना log a कॉन्स्टंट आहे cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x -3 ॲज इट इज log चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय किती आला x स्क्वेअर -3 आणि x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस log साठी किती आला 1 बाय x टर्म कॅन्सल होते का नाही होत minus log a into sin of x into sin of x minus किती आला 6x divided by x square minus 3
-1/x झाला आन्सर. करा बघा, जमते का बघा मुलांना तुम्हाला. समजलं नाही? यस, समजलं काय क्वेश्चन्स? काय काय केलं बघा ना या ठिकाणी. इथं मुलांना आपण काय केलं, याच्यासाठी पॉझिटिव्ह ठेवायचं. ए डिवाइड बाय बीसी चा पॅटर्न नाही, तर बीसी ला काय असेल तुमचं मायनस असतो. मुलांना डिव्हिजनला जेवढ्या पण टर्म्स असतील त्याला लॉग घेताना मायनस घ्यायचं. इंडेक्स बेसला cos x इंटू लॉग ए मायनस इंडेक्स बेसला 3 लॉग ऑफ x स्क्वेअर मायनस 3 मायनस लॉग x आले. इथं लॉग ए कसं आहे, कॉन्स्टंट आहे. cos x चा डेरिव्हेटिव्ह आला मायनस साइन ऑफ x मायनस 3 ऍज इट इज. लॉग साठी आला 1 बाय x स्क्वेअर मायनस 3 आणि पुन्हा x स्क्वेअर मायनस 3 चा डेरिव्हेटिव्ह 2x आली व्हॅल्यू. इथल्या लॉग x चा 1 बाय x. बस या दोन्हीचा प्रोडक्ट केला, बाकी सेमच. पुढचं बघा मुलांना, आता हा क्वेश्चन दिलाय, याला पण सिम्प्लिफाय करू आपण आधी. बघा रे, y इक्वल टू 25 ला कसं लिहायचं, 5 चा स्क्वेअर. ब्रॅकेटच्या इंडेक्स मध्ये किती सांगा, लॉग ऑफ sec x लॉग ऑफ किती इथं sec x टू द बेस किती आला 5 मायनस 16 ला काय करायचं 4 चा स्क्वेअर. इथं पण घ्यायचं लॉग ऑफ tan x टू द बेस किती आला 4 आला. आता 2 आणि लॉग चा प्रोडक्ट होत असतो. इथं राहिला फक्त 5, इथं आला 2 लॉग ऑफ किती आला sec x टू द बेस 5 मायनस इथं पण 2 आणि लॉग चा प्रोडक्ट झाला 4 टू द पॉवर 2 लॉग ऑफ tan x टू द बेस किती आली 4 आली. मग मुलांना या ठिकाणी बेस इंडेक्सला शिफ्ट करू, 2 ला वर शिफ्ट करू आपण. y इक्वल टू किती व्हॅल्यू भेटणार मग 5 टू द पॉवर log of sec square x to the base 5 minus 4 to the power log of tan x to the base 4 आणि चा पॉवर घ्यायचा. तर 5 log 5 हे जर कॅन्सल झालं तर y ची व्हॅल्यू किती आली sec square x minus इथं व्हॅल्यू आली tan square x, राईट. sec square x minus किती आला tan square x. आता डेरिव्हेटिव्ह काढू शकता ना तुम्ही. सांगा y डॅश इक्वल टू किती येतं sec square x चा 2 into sec x, राईट. आणि अजून सांगा, किंवा अजून थोडं सिम्प्लिफाय करायचं असेल तर करू शकता. tan स्क्वेअर इक्वल टू काय असतं मुलांना, इथं आयडेंटिटी माहित आहे ना, tan स्क्वेअर x प्लस 1 ची व्हॅल्यू कशी असते sec स्क्वेअर x, बरोबर आहे. तो पुट करायचा tan स्क्वेअर x प्लस 1 मायनस कोण आहे हा tan स्क्वेअर x, याला रिप्लेस केलं आपण sec स्क्वेअर x ला रिप्लेस केलं, या दोन टर्म कॅन्सल झाला. तर y ची व्हॅल्यू किती आली 1 आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे 0. चला आन्सर. तर हा फॉर्म्युला आयडेंटिटी यूज केला आपण sec स्क्वेअर x. क्लिअर येतपर्यंत? क्वेश्चन बघा, लिहून घ्या क्वेश्चन आहे. झालं का मुलांना? या तर ब्रॅकेट्स मध्ये tan स्क्वेअर x प्लस 1 इक्वल टू sec स्क्वेअर x, तो आयडेंटिटी पण लिहून घ्या. हा वाला, हा इथं रिप्लेस केला आपण कशाला sec स्क्वेअर x जागेवर 1 प्लस tan स्क्वेअर x. हा tan tan कॅन्सल झाला.
झाला. पुढचा क्वेश्चन दिलाय बघा करा. एक्स स्क्वेअर प्लस 2 टू द पॉवर 4 आहे डिवाइड बाय रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 यू डिवाइड बाय व्ही अप्लाय करा. लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3 मधला. क्वेश्चन 3 मधला लास्ट क्वेश्चन आहे मुलांना. क्वेश्चन 2 मध्ये 18 क्वेश्चन होते. ठीक आहे. क्वेश्चन 1 मध्ये आय थिंक 6 का 8 क्वेश्चन आहेत. क्वेश्चन 2 मध्ये आपण किती बघितले 18. क्वेश्चन 3 मध्ये 20. तर क्वेश्चन 4, 5, 6, 7 हे एक एकच क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर मग आपण MCQ ची क्वेश्चन बँक घेणार आहे. अप्लाय करायला यू बाय व्ही अप्लाय करायचं. लास्ट क्वेश्चन आहे आजचा. काय करायचं मुलांना सांगा. डायरेक्ट वाय डॅश सांगा. इथं वाय डॅश ची व्हॅल्यू डिनॉमिनेटरचा स्क्वेअर येणार. बरोबर आहे. डिनॉमिनेटरचा स्क्वेअर मध्ये रूट निघून गेलं ना. किती राहिली व्हॅल्यू एक्स स्क्वेअर प्लस 5 राहणार. एक्स स्क्वेअर प्लस 5 पुन्हा डिनॉमिनेटर ऍज इट इज. समजतंय का हे. जो डिनॉमिनेटरचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट निघून गेला मुलांना. इथं किती राहिली व्हॅल्यू मग एक्स स्क्वेअर प्लस 5. बस डिनॉमिनेटर ऍज इट इज. पुन्हा न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह डी अपॉन dx ऑफ एक्स चा स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेटचा 4th पॉवर मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट टू द पॉवर 4 ऍज इट इज. पुन्हा डी अपॉन dx ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. ठीक आहे. ही व्हॅल्यू ऍज इट इज. चला याचा डेरिव्हेटिव्ह काढू आपण आता. रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू इथं 4 इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 2 चा क्यूब मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2 चा ब्रॅकेटचा काय आला 4th पॉवर. रूट साठी 1 बाय किती येते व्हॅल्यू 2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 आणि पुन्हा एक्स स्क्वेअर प्लस 5 चा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर चा किती येतं 2x. फायनली मग आन्सर किती भेटतं मुलांना 4 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 ब्रॅकेट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 2 चा क्यूब मायनस या ठिकाणी येणार 2x ब्रॅकेट मध्ये x चा स्क्वेअर प्लस 2 टू द पॉवर 4 डिवाइड बाय 2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. यस समजलं का. दिसतंय का मुलांना हे. होय याचा डेरिव्हेटिव्ह काढताना 4 साठी 4 ब्रॅकेट टू द पॉवर 3 आला. ठीक आहे. आणि पुन्हा ब्रॅकेटचा इथं तुम्हाला 2x घ्यावा लागेल. इथं काय असणार आहे 2x असणार आहे बघा. पुन्हा ब्रॅकेटचा आपल्याला त्या ठिकाणी काय घ्यायचं आहे 2x. 4 ब्रॅकेट टू द पॉवर किती घेतला 3 आणि पुन्हा ब्रॅकेटचा किती घ्यायचा इथे 2x घ्यायचा बघा. हा डिनॉमिनेटर लिहित चला तुम्ही. ब्रॅकेट टू द पॉवर 4 आणि किती आली व्हॅल्यू 2x आली मध्ये मायनस. ठीक आहे. याचा डिनॉमिनेटर लिहून टाका मुलांना. सेमच लास्ट पर्यंत तोच डिनॉमिनेटर ठेवायचा आपल्याला. काय डिनॉमिनेटर आपला एक्स चा स्क्वेअर प्लस 5 आणि याचा पण सेम एक्स स्क्वेअर प्लस 5. इथं तुमचा हा 2x आणि 4 न मल्टिप्लाय केलं किती येणार 8x येणार. आता 4 इंटू 2 किती त्याला 8x रूट वाली टर्म ऍज इट इज ब्रॅकेट टू द पॉवर 4x टू द पॉवर 3 ऍज इट इज मुलांना इथं. ठीक आहे. बाकी ऍज सेम आहे. इथं जर 2 कॅन्सल करायचं असेल तर कॅन्सल करा हा वाला. फायनली एक स्टेप सांगा बरं इथं किती येणार आपले 8x रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 ब्रॅकेट मध्ये एक्स चा स्क्वेअर प्लस 2 चा क्यूब मायनस इथलची व्हॅल्यू किती आली एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट टू द पॉवर 4 डिवाइड बाय किती आलं रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 आणि डिनॉमिनेटर ऍज इट इज. ठीक आहे. याला घरी गेलो एकदा डबल सॉल्व करा या क्वेश्चनलाच. आता बाकीचे छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत 4, 5, 6 वगैरे
हे लार्जेस्ट 3 क्वेश्चन्स होते. म्हणजे बाकीचे असं आहे की 15-20 मिनिटांमध्ये होऊ शकतात किंवा अर्ध्या तासामध्ये. तर या टाईपचे क्वेश्चन्स आपण या ठिकाणी घेतलेत मुलांना. आता हे क्वेश्चन्स सोपे आहेत काय, असं काय वाटतं तर डिस्क्रिप्टिव्ह, पण सोपे आहे मुलांना. हा पण सोपा आहे, एकच डेरिव्हेटिव्ह काढायचं, व्हॅल्यू पुट करायच्यात. हा पण क्वेश्चन सोपा आहे मुलांना. 6, 7 हे फिलिंग द ब्लँक्स असे 8 क्वेश्चन्स आहेत. पुन्हा MCQ सीट्स असेल खाली, ठीक आहे.